पनवेल महानगरपालिकेच्या निष्क्रियतेचा आणि भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाने रणसंग्राम छेडलाय। शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख श्रीजादा खरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेवर टाळेबंद आंदोलन करण्यात आले। यावेळी पनवेल विधानसभा क्रमांक 188 मधील सर्व शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात जंगी पद्धतीने सहभागी झाले होते। महापालिकेच्या कारभाराने त्रस्त नागरिकांच्या भावना उफाळून आल्या। अनेकदा निवेदन देऊनही काहीच हालचाल न झाल्याने अखेर शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरले। पनवेलकरांच्या प्रश्नासाठी हक्कासाठी आम्ही टाळ लावत आहोत। प्रशासन झोपलंय पण जनता आता जागी झाली आहे। पनवेल महापालिकेने काम करावं नाही तर खुर्ची सोडावी असा इशारा शिरीषदादा खरत यांनी दिले। या आंदोलनात बबन पाटील, अवचित राऊत यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली असून महापालिकेच्या निष्क्रियतेचा हिशोब घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असा इशारा दिलाय। शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा या सर्व बाबींवर प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आलाय। जनतेच्या प्रश्नावर चालणारी महापालिका पण जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवणारी यंत्रणा हे आम्ही सहन करणार नाही असा घणाघात शिवसेनेने केलाय। यावेळी पनवेलकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारं प्रशासन आम्हाला नकोय अशा घोषणांनी पनवेल परिसर दणाणून गेला। शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत झालेले हे आंदोलन पूर्णतः शिस्तबद्ध आणि ठाम होतं। मात्र त्या आंदोलनातील आक्रमकतेने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली। अनेक स्थानिक नागरिकांनीही या लढ्याला पाठिंबा दिलाय। पनवेलचा विकास कागदावर नकोय तर जमिनीवर हवाय। जोपर्यंत प्रशासन जागा होत नाही तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही असे शिरीषदादा खरत यांनी सांगितले। आजच्या या आंदोलनाने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की पनवेलच्या राजकारणात शिरीषदादा खरत हे नाव म्हणजे संघर्ष, जन आवाज आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे। आयुक्तांना पत्र देऊन गेलो होतो की साहेब आता गणपती आले, लोकांना जाण्यासाठी हा खड्डे पडले रोडवर, पाण्याचा एवढा पाऊस पडतो तर पियाला पाणी नाही, साईडला घ्या ना, एवढं सांगून ते एक जनतेची आठवण म्हणून आम्ही त्यांना 1 महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं। काही सांगितलं का साहेब आम्ही गणपतीपूर्वी, नवरात्रपूर्वी रस्त्याची कामं आम्ही करून टाकू। खरं म्हणजे त्यांना हे आता जागृत करण्यासाठी आता आपण इथे तालाबंद करण्यासाठी पनवेल महानगरपालिका आल्यापासून जनतेचे आज हाल होत आहेत। फक्त ना फक्त त्यांचे जे ठेकेदार ठेवलेले आहेत हेच ठेकेदार, दुसरा कोणी नाहीये आणि त्यांनाच कामं मिळतात। ती कशी मिळतात हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे। आणि ती कामं सुद्धा करताना कोणत्या प्रकारची कामं आहेत हे सुद्धा आम्हाला बघणं गरजेचं, आम्हाला नव्हे जनतेला बघणं गरजेचं आहे। कारण संपूर्ण पाऊस गेला, गणपती गेले, नवरात्र गेले, आता दिवाळी आलेली आहे। ह्या दिवाळीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। वर्षभर तेच, कॉन्ट्रॅक्टर पण तेच, अधिकारी पण तेच आणि पैसाही लुटण्याचं काम हेच अधिकारी करतायत आणि हेच कॉन्ट्रॅक्टर करतायत। पुन्हा कॉन्ट्रॅक्टर समजा 5 कोटीचा असेल, 10 कोटीचा, 100 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट असेल, तो आणखी 2 महिन्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट 200 कोटीचा वर जातो। फक्त लोकांना लुटण्याचं काम या महापालिकेने घेतलेलं आहे। ही महापालिका त्यांनी खरं सांगावं, जनतेचा पैसा तुम्ही घेतलाय की नाही घेतलाय? तुमच्या आजूबाजूला महानगरपालिका आहेत, त्यांचा टॅक्स किती आहे, आपला टॅक्स किती आहे? आज गव्हर्नमेंट तुमच्या हातात आहे, तुम्ही सुद्धा गव्हर्नमेंटचे आहात। आज तुमचा इथे महापौर नाहीये, तुमचा इथे आमदार आहे, तुमचा इथे खासदार आहे, परंतु तुम्ही जनतेचा कोणीच विचार केलेला नाही। आज जनतेची आज दुखाला घेतलेली आहे, जनता आज रस्त्यावर आलेली आहे। काही दिवसांनी खरोखर आयुक्त साहेब
ऐकून घ्या, काही दिवसांनी सगळे जनता प्रत्येक वार्डामध्ये तुमचं सोसायटी काम तुमचं मेन ऑफिस लावलंय तर सगळे ऑफिस तुमचे बंद होतील महापालिकेचे, हे तुम्ही ध्यानात ठेवा. कारण हे जर आम्ही बंद नाही केले, हे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत, यांना जनतेची जाण आहे. आता पाऊस पडला, साहेब मुख्यमंत्री असताना लोकांना 2 लाखाची सरसकट कर्जमाफी केली होती. आजची काय परिस्थिती आहे, तशीच परिस्थिती पनवेल महानगरपालिकेमध्ये, तशीच परिस्थिती पनवेल तालुक्यामध्ये. आम्ही गेल्या हप्त्यामध्ये बाबाला वगैरे आम्ही सर्व पदाधिकारी तहसीलदार आम्ही पत्र दिलंय. संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेबांनी एक निवेदन दिलेलं आहे की 50,000ची मदत एकत्री करा. याच्यासाठी आम्ही निवेदन द्यायला गेलो होतो. तसंच आज तुम्हाला सुद्धा हे निवेदन आम्ही 2 महिन्यापूर्वी आयुक्त साहेब तुम्हाला दिलं होतं की रस्ते आणि पाणी या लोकांची कामं तुम्ही करा, नाही केलं तर आम्ही तुमच्या त्याला बनवणार. आता फक्त तुमच्या मेन ऑफिसला ताळा लावलेला आहे, तुमच्या ऑफिसला तुमचा ताळा लावणार आहे. दुसरं सांगण्याचं तात्पर्य असं आहे का तुम्ही एवढ्या बिल्डिंग बांधलेल्या आहे, एवढा कर घेताय, लोकांना प्रियाला पाणी नाही, तुम्ही बोट दाखवता शिरपुले, मग तुम्ही शिरपुले आता तर तुम्ही का तुम्ही सगळं घेतलं, या शिरपुले आता म्हणजे आम्ही बघतो शिरपुले. आता बाबांना सांगितलं एअरपोर्टच्या संदर्भात माननीय आपले जे राष्ट्रीय नेते गुलाम पाटील साहेब, हे खरोखर राष्ट्रीय नेते, हे महाराष्ट्रापुरता नव्हते, देशापुरता होते, परंतु त्यांचं नाव एकत्र देण्यासाठी आम्ही संघर्ष केला आणि उद्धव साहेबांनी मान्यता दिली. परंतु या सरकारने दौलत झाक करून 3 महिन्याची 90 दिवसाचे टाइम दिला. कारण का त्यांना माहिती आहे आता आमची दिवाळीनंतर आचारसंहिता लागली, तुम्ही काय करता, म्हणून जरी आपल्याला आचारसंहिता लागली तर आम्ही सर्व पनवेलचे रस्ते बंद करू, हे हा इशारा देण्यात आला. आणि हा इशारा नुसता इशारा नाहीये, जनतेच्या प्रश्नाची परत सुरत नाही, रस्ते चांगले होत नाही आणि जेवढे भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही, तो पण आम्ही सहसा होतो. कारण भ्रष्टाचार हा पैसा कोणाचा आहे, कॉन्ट्रॅक्टरचा नाहीये, हा जनतेचा पैसा आहे. जनता पैसा कुठून आणणार, तुम्ही कामाला लावता ते सुद्धा भ्रष्टाचारी. कारण लोकांना कॉन्ट्रॅक्ट तुमच्या कामाला लावतात, त्याचे पैसे फक्त 6 लाख 4 लाख रुपये घेत आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये लावताय. तुम्ही कोणती पोरं कामाला लावली दाखवा, आपली इथे पोरं लावलीत का कामाला, हे आयुक्त साहेब तुम्हाला आम्ही सांगतो. जर उद्याला हे बाहेरचे लोक असतील त्यांना आम्ही तुझं हक्कल्याशिवाय राहणार नाही. कारण हा तुमचा आवाज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मशाल हा आवाज तुम्हाला अरे जिकडे गाडीवर बघा बाहेरचे लोक, रोडवर बाहेरचे लोक, तुमच्या ऑफिसमध्ये बाहेरचे लोक, मग इथं सैनिकांनी काय केलं, सैनिक शिकले नाही. आज तिथे कॉलेजमध्ये डिग्री डिप्लोमा किती लोक आहेत, पण त्याचा विचार महानगरपालिकेने केलेला नाही किंवा सरकारने केलेला नाही. म्हणून तुम्हाला आम्ही हा शेवटचा इशारा देण्यासाठी आलो. त्याची तुम्ही दखल घ्या, नाही घेतली तर याचा आंदोलन पूर्ण आंदोलन होईल एवढं आम्ही सांगतो. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.